एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर काल होता संडे आणि मी सॅटरडेला गेले होते डी मार्टला. ऑफिसवरून आले की डायरेक्ट तिकडेच गेले होते, कारण मी 2 महिन्यांपासून राशन वगैरे भरलं नव्हतं ग्रोसरी, तर त्यामुळे पूर्ण सामान पण संपलं होतं. म्हणून मग पूर्ण सामान रिस्टोर करायचं होतं. तर सर्व जे नव्हतं ते सर्व घेतलं. मी जेव्हा जेव्हा डी मार्टला जाते तेव्हा मला कोणी ना कोणी तिथे माझे फॉलोअर्स भेटतातच. असं म्हणजे ठरलेलंच आहे, 2 महिन्याला जाऊ द्या किंवा दर महिन्याला जाऊ द्या, तिथं मला फॉलोअर्स भेटतातच आणि येऊन मला बोलतात. खूप छान वाटतं मी जेव्हा तुम्हाला असं भेटते तेव्हा, आणि जेव्हा तुम्ही मला येऊन बोलतात. तर त्यापैकीच ह्या एक फॉलोअर होत्या. जेव्हा मी बिलिंगला थांबले होते तेव्हा त्या येऊन बोलल्या आणि त्या खूप जास्त तारीफ करत होत्या माझी. म्हणत होत्या की किती छान मॅनेज करते सर्व, क्लिनिंग वगैरे सर्व काही. कारण आणि त्या असं पण म्हणत होत्या की आम्ही घरी असून आम्हाला एवढं करणं होत नाही बाकीचं काम वगैरे, पण तू सगळं जॉब पण करते, क्लिनिंग वगैरे पण ठेवते. आणि खुशी चिंटोनीची पण तारीफ करत होत्या. खूप छान वाटलं त्यांना बोलून भेटून. नंतर मग मी घरी काही जेवणार नव्हते म्हणून मग बाहेरच गेले उडुपीला. तुम्ही म्हणत असाल की उडुपीलाच जाते सारखं, पण इथलं जेवण खरंच खूप भारी आहे. त्यामुळे मला इथंच जेव्हा केव्हा बाहेर जेवायचा प्रश्न येतो तेव्हा मी इथंच जाते. तर काजू पनीर आणि मसाला पापड घेतला होता. जगात किती जरी स्टार्टर आले तरी मला मसाला पापड शिवाय जमणारच नाही. टोनी, किसने किया ये सब? किसने किया? मासूम बनतोय तू आत्ता. इकडं बघ, इकडं बघ, मासूम बनतोय. खुशी, तू लपून बसली तिथं. हे बघा इकडं लपून बसली तू. इकडे बघ, तोड नको लपू, तोड नको लपू. रात्री 12 आणि 1 वाजता तुम्ही हे काम करताय दोघं. इकडं कुठे गेला? हे बघा, सामान आणून ठेवलेलं सगळं कुठपर्यंत नेलंय बघा. बाई इकडे बघ रे, बघा हा मासूम चेहरा बघा, बघा बघा. थोडं पण रिग्रेट नाही रे बाबा. आता मी हे काम करत बसू 1 वाजता. 1 वाजता मी हे काम करत बसू टोनी. बघा हिला, तू मोठी आहे ना खुशी, खुशी तू मोठी आहे ना, तुला कळलं पाहिजे ना. तोंड का लपवतीये तू? तोंड नको लपू. कळलंय मला सगळं, मी बघितलंय बघ. हे बघितलं सगळं. क्यूट बनते, झोप मोड केली माझी. नंतर मग दुसऱ्या दिवशी संडेला सर्व हे सामान जे आणलं होतं ते सर्व नीट करून ठेवायचं होतं. भरण्या वगैरे जेवढ्या पण रिकाम्या होत्या त्या सर्व बाहेर काढल्या. टोनी आणि खुशी मध्ये येणार नाहीत असं होऊ शकत नाही. मी कोणतं काम खाली बसून जर करत असेल तर. खुशीची तर किचन वाट्यावर पण यायची तयारी असते, पण टोनीला तिथं उडी मारता येत नाही म्हणून तो सध्या शांत आहे. पण मला तर खूप आता काळजी वाटते, जेव्हा तो मोठा होईल तेव्हा कुठं उड्या मारेल म्हणून. आणि यावेळेस बऱ्याचशा वस्तू अशा नवीन पण आणल्या होत्या, कारण माझ्या रूमवर आता नवीन कोणीतरी येणार आहे. तुम्हाला सुद्धा कळेलच लवकर. ते गुलाबजामुनचं पॉकेट आणलं होतं गुलाबजामुन बनवण्यासाठी. त्यानंतर ढोकळ्याचे 3-4 पॉकेट, ड्रायफ्रुट्स पण होते, पोहे, नंतर साबुदाणा वगैरे, कारण साबुदाणा तर माझा खूप जास्त फेवरेट आहे. टोस्टचं पण पॅकेट आणलं होतं, कारण ती जी येणार आहे तिला पण खूप आवडतं. पाणीपुरीचं पण पॉकेट, कारण आम्ही ती आल्यावर मे बी पाणीपुरीचं चॅलेंज करू शकतो. आणि बघा इकडे टोनी किती मध्ये करतोय यार. म्हणजे माझ्या मांडीवर येऊन त्या भरणीमध्ये जायची त्याची तयारी झाली होती. आणि काल एक मी प्लॅनरचा व्हिडिओ टाकला होता, तर त्याच्यावर बरेच जण म्हणत होते की एवढा महाग, तुझ्याकडे पैसे जास्त झालेत का वगैरे. पण यस, ती गोष्ट माझ्या गरजेची होती, त्यामुळे मला ती घ्यायचीच होती. आणि भरपूर वेळेस मी म्हणजे याच्या अगोदर पण मी 2-3 वर्षापासून मी प्लॅनर वापरते, आपली नॉर्मल डायरी वापरते. तर त्यामध्ये खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जर लिहायची वगैरे म्हणलं, प्लॅनिंग असते आपली काही, तर ते लिहायचं म्हणल्यावर खूप एफर्ट घ्यावे लागतात. तर हे जे मी प्लॅनर घेतलं आहे त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात नीट लिहू शकते, माझा तेवढा टाइम सेव्ह करू शकते, म्हणून मी ते घेतलेलं आहे, महाग का असेना पण. आणि काही लोक असतात जे मेकअपचं वगैरे सामान असतं, त्यांना मेकअप आवडतो म्हणून ते त्याच्यावर इन्व्हेस्ट करतात. किती महागाचे प्रोडक्ट असतात ते, तरी ते घेतातच ना. तर मला तसं काही आवड नाही आहे, त्याची आवड नाही आहे, मेकअपची नाही आहे. मला फक्त छान कपडे घालायला आवडतात. त्यानंतर अशा काही गोष्टी असतात ज्या माझ्या गरजेच्या असतात त्या घ्यायला आवडतात.
म्हणून मी त्या गोष्टी घेते, त्याच्यावर इन्व्हेस्ट करते. फोनबद्दल पण बऱ्याच जणांना वाटत होतं आणि बरेच जण असे पण म्हणत होते इन्स्टाला वगैरे की तुझं काय सोशल मीडियामधून पैसे येतात, त्यामुळे तू अशा गोष्टींवर पैसे वेस्ट करते. तर मला त्यांना सांगायचं आहे की मला सोशल मीडियामधून आणखीन अर्निंग चालू झालेली नाही आहे आणि जेव्हा होईल तेव्हा मी नक्कीच त्याचा देखील व्हिडिओ बनवणार आहे. तर प्लीज तुमची मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. आणि मी जॉब करते सध्या, तर त्याच्यातून मला सॅलरी भेटते, त्यातून मी घेते मला जे काही लागतं ते. आयफोन देखील मी त्यातूनच घेतला आहे. तर बऱ्याच जणांना तेच वाटते की मी सोशल मीडियातून कमवते म्हणून हे घेते ते घेते, तर तसं नाही आहे. सो प्लीज तुमची मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. नंतर मग मी आली होती तर तिने मस्त पाणीपुरी आणली होती. आम्ही दोघींनी मिळून पूर्ण 6 प्लेट पाणीपुरी खाल्ल्या आणि खाल्ल्याच्या नंतर आम्हाला आठवलं की आम्ही पाणीपुरी चॅलेंज करायला पाहिजे होतं म्हणून. बघा, म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर तर आहोत, पण कधी काय कॉन्टेंट शूट करायला पाहिजे तेच विसरून जातो खाण्यापुढं. कारण पाणीपुरी म्हणजे सगळ्यांचा वीक पॉईंटच असतो. मला तर वाटतं की सर्वांना पाणीपुरी आवडतच असेल. तुम्हाला देखील आवडते का नक्की सांगा. आणि कोणाला आवडत नसेल तर तेही सांगा, म्हणजे एखादा असं त्याच्यामध्ये भेटेलच आपल्याला की ज्याला पाणीपुरी आवडत नाही. नंतर मग आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली, थोड्या वेळ गप्पा मारल्या, त्यानंतर ती तिच्या घरी परत जायला निघाली. तर आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.